प्रयत्न करून एक बदनाम करण्याची साजिश करण्यात आली, जी की खरं तर अंगलट आलेली आहे. अंगलट यासाठी सांगतो कारण प्रश्न त्यांनी विकासावर विचारलेला आहे. ठाण्याच्या विकास कामांवर प्रश्न विचारलेले असताना आपलं लक्ष भरकटवण्यासाठी जाणीवपूर्वक कशा प्रकारे शहीदांचा किंवा सैनिकांचा, देशाच्या सर्वोच्च सैनिकांचा कशा प्रकारे अपमान केला जातोय, अशा प्रकारे जोडून तोडून मोडून काय तुम्हाला म्हणायचंय ते म्हणा, तो व्हिडिओ बनवून त्याच्यावर ठाण्याच्या विद्यमान खासदारांचा आपण व्हिडिओ पाहिला. आता इथे आम्ही उत्तर देतो आणि त्यानंतर काही त्यांच्याच काही मंडळींचे आणखी काही व्हिडिओ व्हायरल झाले. खरं तर त्या बाकीच्यांना उत्तर देण्याची मला इथे अजिबात गरज वाटत नाही, पण उत्तर इथे ज्यांनी तो मॉर्फ म्हणण्यापेक्षा जो तोडून मोडून जो व्हिडिओ केलाय ना, पुढचे 10 सेकंद दाखवायचे, मागचे 10 सेकंद दाखवायचे, संपूर्ण व्हिडिओ दाखवायचा नाही. खरं तर पत्रकार बांधवांकडे तो व्हिडिओ पूर्ण आहे. काय सांगितलंय त्या व्हिडिओमध्ये, काय म्हणाले खासदार राजन विचारे साहेब, शिवसेना नेते काय म्हणाले ते म्हणतायत. म्हणजे बरं, तो आरोप कुणावर आहे? तो आरोप आहे सरकारवर, जवानांवर नाही. देशाच्या सर्वोच्च जवान. आज आमचा विश्वास फक्त न्याय व्यवस्था, एक मीडिया आणि देशाचे, भारताचे जवान, भारताची आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांच्यावरच आमचा विश्वास आहे आणि देशाचं सर्वोच्च संविधान. आज त्यांच्यावर हा आरोप करताना जरा पाहायचं होतं ना त्यांची कामं सैनिकांविषयीची. ज्यावेळेस 26/11 हल्ला झाला, आपण सर्वांनी पाहिलात. त्या 26/11 हल्ल्यानंतर मला वाटतं 4-5 महिन्यांचाच कालावधी गेला असेल, ठाण्यामध्ये त्यांच्या नावाने स्मारक झालं, अख्खं एक उद्यान झालं. त्याच्यामध्ये दरवर्षी 26/11 दिवशी आपण शहीद पत्नींचा सन्मान करतो, शहीद पत्नींचा, वीर पत्नींचा सन्मान करतो आणि ही अविरत चालू आहे. असं नाही की 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं. हे सांगावं लागत नाही. देशप्रेम हे आतून असतं. हे असे जोडून तोडून मोडून व्हिडिओ दाखवून हे होत नाही. त्यानंतर 14 ऑगस्टला आपण पत्रकार बांधवांनाच मी विचारतो, 14 ऑगस्टला दरवर्षी आपण जो झेंडावंदनाचा कार्यक्रम करतो, देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम करतो, त्या कार्यक्रमामध्ये आपण पाहत असाल माजी लष्करी अधिकारी असतील, इतर सरकारी अधिकारी असतील, विशेषतः सैनिकांच्या हस्ते हा झेंडावंदनाचा मान हा सैनिकांना असतो आणि ते ऑन गणवेशामध्ये आलेले असतात. सर्व वरिष्ठ जे निवृत्त आहेत सगळे. आम्हाला सांगायचं सैनिकांचा मान कोण करतंय कोण नाही करत, यांनी सांगावं. हे कुठे असतात 14 ऑगस्टला? बरं, अनेक विधानाला त्यांनी तिथे हात घातला की 10 वर्ष खासदार होतात, आम्हाला लाज वाटते वगैरे. तुम्हाला वाटत असेल, पण ठाणेकर आजही त्यांच्या समस्या घेऊन माजी खासदार राजन विचारे साहेबांकडेच येतात. त्यांना माहिती आहे आमची कामं इथेच सोडवली जातील. ठाणेकर शोधतात, आताचे खासदार कुठे त्यांना शोधतात. मला एक साधा प्रश्न मला पडतो, ठाणेकरांना आपण फुलथापा देताय का? जेव्हा प्रश्न तुम्हाला विकास कामांवर विचारलाय, म्हणजे तुम्ही कोपरी पुलाचं पाहिलं असाल, संथ गतीचं काम पाहिलं असाल, संथ गती म्हणा, स्लो म्हणा की बंदच म्हणा, मला माहित नाही. साधा रेल्वेचा मेगा ब्लॉक घेण्यासाठी सुद्धा किती पाठपुरावे करावे लागतात. तो मेगा ब्लॉक भेटेना यांना, तो आता भेटतोय. आता काँग्रेसचा विषय काढतात, काँग्रेसचं काय ते शेणाचा वास वगैरे मी ऐकलं. माझा साधा प्रश्न आहे, काँग्रेस बरोबर कोण जात होतं 2004 साली? कुणी आणलं ह्या पक्षामध्ये पुन्हा शिवसेनेमध्ये आपणास? काय बोलावं आपण ह्या सगळ्या गोष्टींविषयी? बरं, आपण कशाला ह्या सगळ्या बघा प्रश्न विचारलाय ना, आपल्या विकासाचा विचारलाय ना, आपण आपल्या विकास कामांनी उत्तर द्यावीत की बाबा वर्ष 365 दिवस 40 दिवस झाले, 365 अधिक 40 दिवसांचा काळ लोटलाय. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर ही 4 कामं आमच्याकडनं झाली किंवा ह्या कामांचा पाठपुरावा झाला. चला, 1 वर्षाचा काळ गेला आपण म्हणून समजू शकतो. मग ती कामं का नाही ठेवली जात आहेत? आपण कामं ठेवा, लोकांना सांगा एवढी कामांचा पाठपुरावा, एवढे तारांकित प्रश्न विचारले, एवढे अनस्टार्ड प्रश्न विचारले, एवढे शून्य प्रहरात प्रश्न विचारले, हे कधी होणार हे सांगितलं गेलं पाहिजे. हे असे व्हिडिओ बनवून आपण लोकांना किती काळ करायला हे सगळं? 5 वर्षांचा काळ काढायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टीवर काळ काढता येत नाही. आपल्याला कामांवरच बोलावं लागेल. आज ठाण्याचा सॅटिस 2चा प्रकल्प असेल, ठाणे गायमुखचं तो रस्त्याचं काम असेल, उन्नत रोडचं काम असेल, अगदी मीरा भाईंदरची कामं सांगू शकतो, अगदी त्या छत्रपती शिवाजी महाराजच्या 3 उड्डाणपुलांचं मी सांगू शकतो, कितीचा निधी मंजूर करून आणला, अगदी नवी मुंबईच्या काटाई ऐरोलीचं काम मी सांगू शकतो, दिघा रेल्वे स्थानकाचं काम मी सांगू शकतो, त्यानंतर मुलुंड ठाण्याच्या मधल्या आपल्या स्थानकाच्या विषयीचं पाठपुराव्याचं मी सांगू शकतो.
अनेक अनेक गोष्टी आपल्याकडनं ह्या उर्वरित कामांचा किती पाठपुरावा झाला ना, खरं तर या सर्वावर बोललं गेलं पाहिजे. माझ्यासोबत माझे युवा सेनेचे सहकारी सुद्धा आहेत, ते सुद्धा आपलं यावर मनोगत, कारण आता युवा सेना त्याच्यावर बोलणार आहे. जे काही असेल तर आवाज युवा सेनेचाच असणार आणि युवा सेनेकडनं हा मेसेज जाणार आहे. प्रतीकजी.